अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। ही इमारत C1 कॅटेगरीची होती। ती रिकामी करण्याचे आदेश दिले होते। जवळपास 25 लोक त्यातनं रिकामेही केले होते असं मला आयुक्तांनी सांगितलं। पण तरी देखील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लोकांनी तिथे रिपेअरचं काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे। त्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रति आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले। त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याच वेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। आणि अशा पद्धतीनं C1 कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे जे लोक बाहेर निघत नाहीत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकरता सक्तीचा प्रयत्न करावा असेही निर्देश देण्यात आले। मुळामध्ये जसं मी सांगितलं की C1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो। काही लोक दुर्दैवाने निघत नाही। आता आपण मानखुर्दची जर दुर्घटना बघितली तिथे देखील रिकामी झालेली बिल्डिंग पडली आणि ज्या ठिकाणी पडली ते रिकामं केलं होतं पण त्यातले काही लोक निघालेले नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की जीव अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीमध्ये आपला जीव वाचवणं हे गरजेचं असल्यामुळे सक्ती जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे। अर्थात त्या संदर्भात न्यायालयाचे काही निर्देश असल्यामुळे एका लेवलपेक्षा जास्त सक्ती करता येत नाही, पण तरी देखील हा प्रयत्न असतो की सक्ती करून लोकांना बाहेर